नमस्कार विद्यार्थी मित्र हो, निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आले किती गेले किती उडूनी गेले भरारा, आले किती गेले किती उडूनी गेले भरारा, संपला नाही अन संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही अन संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी वैभव, सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणासमोर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार वंदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते। शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच डगमगले नाहीत। त्यांनी अस्पृश्य व दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले। डॉक्टर बाबासाहेब यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चौदार सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह केले। त्यांनी दलित, श्रमिक, गोरगरीब, स्त्रिया, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला। शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे ओळखून त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व समता यासारखी वृत्तपत्रे सुरू करून समाजाला जागृत केले। अखेर 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते। अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत, जय भीम। धन्यवाद।